त्यावेळी नव्हते, पण करच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होते. डॉक्टर बाबा आत्राम यांचं ऑपरेशन त्या ठिकाणी झालेलं होतं. सुनील अण्णा बनसोड सुद्धा घेऊन गेलेले होते. पण केवळ मुद्दाम होऊनच काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण एक प्रकर्षाने काल पाहिलं की काल ज्याला नगरला वर्धापन दिन साजरा झाला आणि डॉक्टर वकील जितेंद्र आव्हाड यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी एका गोष्टीची कबुली केली की 4 वेळेला अजितदादांना पवारसाहेबांनी वेडं बनवलं, असं त्यांच्या भाषणातले शब्द आहेत. माझे नाहीत, त्यांच्या भाषणातले जे शब्द आहेत जे आपणही सुद्धा पाहू शकतात. 4 वेळेला साहेबांनी वेडं बनवलं अजित. जे आम्ही सांगत आलो एक वर्षभर की 14 असेल, 16 असेल, 19 असेल, 20, 22 असेल, राजीनामा दिला असेल, त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबरती जायचं. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला होता. हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळ्या भाषेत का होईना पण डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केले. त्यांचा मी आभारी आहे. सत्य आज ना उद्या कधीतरी बाहेर येत असतं आणि बोलण्याच्या नादात माणसं कसं सत्य बोलतात त्याचं एक उत्तम पाहिजे उदाहरण म्हणजे परवाचं त्यांचं भाषण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे सगळं पाहायला मिळत असताना खतखत किती आहे. जयंत पाटील गेले 10 वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत. 2018ला माझ्या राजीनाम्यानंतर त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जवळपास 6 वर्ष अध्यक्ष आहेत. त्यांना सांगावं लागलं व्यासपीठावरनं की 4 महिने मी फक्त आहे, 4 महिने तुम्ही थांबा, 4 महिने सोशल मीडियावरती काही बोलू नका, मी 4 महिन्यानंतर अध्यक्षपद त्या ठिकाणी सोडणार आहे आणि जे काही तक्रार करायचं असेल ती पवारसाहेबांच्याकडे करा. निवडणुकीच्या यशाच्या नंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना या पद्धतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वाच्या समोर बोलाव्या लागतात. याचा अर्थ नेमका काय आहे याच्याबद्दल काय मला विश्लेषण करायचं काय काळजी नाही. म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरामध्ये दगड टाकू नये एवढंच मला या ठिकाणी आणि त्यांनी सांगायचं आहे. अनेक जण आमच्याही संपर्कात आहेत, नाही अशातला काय भाग नाही, परंतु 33 प्रचाराची धाटणी दर खेपेला उपयोगात येईल असं नव्हे. आता महाराष्ट्रामध्ये सहानुभूती जर काय तयार कोणाच्या वाटेमुळे होणार असेल तर 24 तास गेले 25 वर्ष अविरतपणाने राबणाऱ्या अजितदादांच्या बाबतीमध्येच सहानुभूती निश्चितपणाने तयार होईल. महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि पूर्णपणाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वेगवेगळ्या कारणांच्यामुळे आम्ही जे काही कमी पडलेलो आहोत त्याची असलेली तूट पूर्णपणाने भरून काढण्याचं काम हे पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आज आपल्या मार्फत राज्यातल्या जनतेच्या समोर पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता झोकून देऊन काम करत असतो, दादांच्या प्रती त्याच्या निष्ठा आहेत, विश्वास आहे, आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये आहे, त्या दृष्टिकोनातूनच आज आपल्या सर्वांच्या समोर हे मी या ठिकाणी मांडलेलं आहे. मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एवढंच सूचित करायचं होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.